2023 मध्ये मुंबई विमानतळावर VSR व्हेंचर्स कंपनीच्या विमानाचे 2 तुकडे झाले होते आणि काल 28 तारखेला असाच एक अपघात बारामतीत झाला. ज्या विमानाचा अपघात झाला ते विमान लेअरजेट 45XR हे याच कंपनीकडून चालवलं जात होतं. आता प्रश्न असा पडतो की ज्या कंपनीचा सेफ्टी रेकॉर्ड इतका खराब आहे त्यांना पुन्हा उड्डाणाची परवानगी कुणी दिली? ही जी कंपनी आहे यांचं काम आहे की प्रायव्हेट विमानं गरज असेल तर दिवसा आणि रात्री ग्राहकांना भाड्याने द्यायचे. बिझनेसमॅन, एअर ॲम्ब्युलन्स, राजकीय इव्हेंट असे बरेच त्यांचे कस्टमर्स आहेत. या कंपनीत 15 पेक्षा जास्त विमानं, 60 पायलट्स, क्रू असे बरेच लोक काम करतात. हे विमान लेअरजेट 45XR या मॉडेलचं तसं विश्वासार्ह मानलं जातं, पण जर मेंटेनन्समध्येच काटकसर केली असेल तर दोष विमानाचा आहे की कंपनीच्या मालकांचा, असाही एक प्रश्न आहे. अपघाता इतकंच धक्कादायक होतं ते म्हणजे कंपनीचं वागणं. अपघातानंतर सरकारी अधिकारी त्यांच्या दिल्लीतल्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा तिथे जे दृश्य होतं ते एखाद्या क्राईम थ्रिलरसारखं होतं. ऑफिसचं शटर ओढलेलं, कर्मचारी गायब आणि गेटकीपर सांगतोय की मला काहीच माहीत नाही. खूप प्रयत्न केल्यानंतर कंपनीचे काही लोक आले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली. एका साध्या गोष्टीचा विचार करा, जर तुमची चूक नसेल तर तुम्हाला पळून जायची काय गरज आहे? कंपनीचे डायरेक्टर कॅप्टन VK सिंग यांना माध्यमांनी जेव्हा घेरलं तेव्हा ते म्हणाले की विमान फिट होतं आणि जे झालं ते पायलटलाच माहीत असेल. म्हणजे एका अर्थी ते चूक पायलटवर ढकलताय आणि कंपनीला यापासून वेगळं करतायत. पण जेव्हा एखादा मोठा नेता किंवा एखादा नागरिक जीव गमावतो तेव्हा पायलटची चूक असं म्हणून हात झटकणं हे आता कॉर्पोरेट कंपन्यांसाठी ही सवयच झाली आहे. जो माणूस सत्य सांगायला जिवंतच नाहीये त्याच्यावर सगळं ढकलताय. आता या तपासात पुढे काय होणार? AAIB आणि DGCA या संस्था आहेत ज्या अशा वेळेला विमान अपघाताच्या खोलाशी जातात आणि सत्य शोधतात. सध्या या कंपनीच्या मागच्या 5 वर्षांच्या सगळ्या फ्लाईट्स लॉगची तपासणी केली जाते. मुख्य तपासाच्या गोष्टी या असतील की कंपनीकडे पुरेसे अनुभवी 60 पायलट्स खरोखरच ऑन ड्युटी होते का? विमानाचे इंजिन, पार्ट्स वेळेवर तपासले जात होते का? की फक्त VIP क्लायंट्स मिळवण्यासाठी सुरक्षेकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं? पुढच्या काही दिवसातच या कंपनीचं ऑपरेटिंग लायसन्सही रद्द होऊ शकतं. तसंच विमान वाहतूक मंत्रालयावरही आता दबाव वाढतोय की अशा प्रायव्हेट चार्टर्ड कंपन्यांसाठीचे नियम जे आहेत ते अधिक कडक केले जावेत. शेवटी मित्रांनो, प्रश्न फक्त या एका अपघाताचा नाहीये, प्रश्न आहे जबाबदारीचा. अजित पवारांसोबत त्या विमानात असलेल्या इतर 4 जणांचं कुटुंबही आज उद्ध्वस्त झालंय. फक्त पायलटवर दोष ढकलून ही कंपनी सुटणार आहे का? तुम्हाला काय वाटतं? या कंपन्यांच्या मालकांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे की नाही? कमेंटमध्ये तुमचं मत मांडायला विसरू नका आणि अशाच विश्लेषणासाठी सरकारनामालाही सबस्क्राईब करायला विसरू नका.